धुळे सोलापूर हायवे आहे आणि इथूनच जवळ आपलं महानुभव शिदुरी आश्रम आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि इथं एक कंपनी दाखवलेली आहे आणि इथून ह्या मधल्या मार्गे अगदी काही अंतरावरच आपलं हे आश्रम आहे. त्यांच्या घरच्या लक्ष्मी यांना विनंती आपण लवकरात लवकर यावं. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. चंद्रानंद आनंद गंगा श्री पळे स्वामी श्री योगेश्वर श्री योगेश्वर श्री भगवान कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की
दत्तात्रेय महाराज की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ज्याप्रमाणे हे संबंधित जड वस्तू जे आहे ह्या जशा पवित्र परमेश्वराच्या संबंधाने झालेल्या आहे, तसे हे जे चेतन आहे भिक्षुक आणि वासनिक हेही पवित्र आहेत. आणि म्हणून यांच्या ठिकाणी सुद्धा श्रद्धेनं मग आपले प्रापंचिक जर एखादा वासनिक आहे, दोन वासनिक आहेत, काही प्रापंचिक भाऊबंदकी असतील, काही याच्या कोणत्या काही कार्याच्या निमित्तानं कोणत्या प्रसंगाच्या निमित्तानं एकमेकामध्ये वैमनस्य आले असेल तर ते तुमचं वैमनस्य तुमच्या जागेवर ठेवा. पण जेव्हा धर्म कार्यामध्ये तुमच्या एकमेकाच्या विषयीचं मनामध्ये आलेला गैरसमज तुमच्या पर्यंत ठेवा. पण जेव्हा धर्म कार्यामध्ये एकत्र येतील तेव्हा दोघांनी एकत्र धर्म कार्यामध्ये ते सगळे बाजूला ठेवून बाजूला की तो विषय वेगळा, हा विषय वेगळा. श्री नागदेव आचार्याच्या संविधानामधला एक प्रसंग आहे की दोन गावामध्ये दोन वासनिक होते आणि त्यांच्यात भावबंदकी होती. भावबंदकीमध्ये त्याचा वैरत्व होतं, ते एकमेकाच्या घरी जात नव्हते. योगायोग श्री नागदेवाचार्य जेव्हा घरी गेले, त्याचं नाव नाही मला आता आठवत, श्री नागदेवाचार्य एकाच्या घरी गेले आणि त्यांनी आचार्यांना दंडून घातला जेवणाचा. आणि आचार्यांना सोबत मग जेवढी उपदेशी मंडळी होती गावातली सगळ्यांना दंड घातला, त्यांनाही घातला की आचार्य आलेले तुम्हाला त्यांच्या पंक्तीला येऊन जेवायचं आहे तुम्हाला. त्यांनी दंडच घेतला, मग बसले. जरी त्याचं दोघांचं जमत नव्हतं तरी आचार्यांच्या सानिध्यामुळे आचार्य आलेले आहेत म्हणून त्यांनी दंडोत घेतला, निमंत्रण घेतलं, जेवायला गेले, जेवण केलं आणि तो कार्यक्रम संपला. काही दिवसानंतर यांच्याकडे काही लग्न कार्य आलं आणि त्या लग्न कार्याचं निमंत्रण द्यायला गेले. म्हणाले आम्ही नाही येणार तुमच्याकडे. निकाल तेव्हा आले होते. ते म्हणाले त्या तुमचा आमचा जो वैमनस्य आहे ते आहेच आहे. आम्ही ते धर्मकार्य म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवलं, आम्ही आचार्यांसाठी तुमच्या घरी आणून जेवण केलं. तुमच्याविषयी तुमचं आमचं वैमनस्य तुमची जे आहे ते आहेच आहे. लग्न कार्याचा जो विषय हा ग्रस्थाश्रमाच्या विषयामध्ये आपला आहेच आहे. धर्मकार्यामध्ये जर आम्ही म्हणाल तर तुम्ही आजही आम्ही तुमच्या घरी जेवायला देऊ, तुम्हालाही आम्ही आमच्या घरी जेवायला बोलू. आणि म्हणून धर्मकार्याच्या वेळेस आपल्या अंतःकरण शुद्ध ठेवून वासनिकांविषयी किंवा एखाद्या भिक्षुकाच्या विषयी मनामध्ये आलेला असलं तरी तू बाजूला ठेवून परस्पराविषयी, कारण स्वामींनी सांगितले की तुम्ही अचोद गोत्री किंवा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. अशा प्रकारे स्वामींनी हा महाराज चतुर्थ साधनाचं महत्व आमच्यासाठी सांगितलेलं आहे. या चतुर्थ साधनाच्या ठिकाणी भजन पूजन आणि चतुर्थ साधन ज्या ठिकाणी एकत्र येईल त्यावेळेस आम्हाला साक्षात चालता बोलता उदाहरण व्यसनी अवतार सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, भेटीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींनी सांगितले की एक भेट्या भेटल्या हे भेटल याचा पार्थ आहे. आणि म्हणून या परमेश्वर अवताराच्या संबंधित विशेषाच्या वंदनाने आमचं नशीब बदलवलं जातं, बदलू शकतो एवढं सामर्थ्याच्या ठिकाणी आहे. पण सकाळ संध्याकाळ आपण विषय देवपूजा वंदन केली पाहिजे, प्रसाद वंदन केलं पाहिजे. जे आपल्याकडे उपलब्ध आहे, गुरुने एक विषय दिलेला तो सुद्धा आपल्याला मोक्ष साधनेला पुरेसा आहे. आता आपण योगा मूर्तिनिष्ठ प्रसाद आपल्याला वंदन करायला मिळतो आहे. मूर्तिनिष्ठ प्रसाद आदरणीय पूजनीय श्री बाबाजींनी, विरंमुनी बाबाजींनी आपल्या सर्वांच्या धर्म साधनेसाठी की दाढीचा विशेष वंदन करण्यासाठी ती आढावा अशी विनंती केली होती. त्यानुसार आज दाढीचा विशेष आलेला आहे. दाढीचा विशेष म्हणजे साक्षात श्री गोविंद प्रभू महाराजांची मुखातली दाढ, शेवटचा मोठा दाढ ज्याच्याने आपण घास चावतो, अन्न चावतो, दाढ. आणि ती दाढ श्री प्रभू बाबांनी साधाईसा नावाच्या एका सच्चिल सरळ स्वभावाच्या, प्रांजळ मनाच्या आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांवरही
आणि श्री गोविंद प्रभू महाराजांवर विशेषत्वानं श्रद्धा आणि भाव प्रेम असलेल्या साधाईसा तिला वृद्धपूरला स्वामींनी सांगितलेल्या श्री गोविंद प्रभू अवताराच्या विशेषत्वामुळे श्री प्रभूच्या बद्दल असलेल्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी श्री प्रभूंच्या दर्शनाला जेव्हा गेली तेव्हा सर्व भक्तजनांना प्रसाद वाटला गेला आणि ही जाड थोडीशी स्थूल असल्यामुळं हिचा नंबर लागेपर्यंत तो प्रसाद संपून गेला. आणि जेव्हा मग साधाईसा गेल्या तेव्हा तो प्रसाद संपलेला आहे तेव्हा साधाईसा मनामध्ये अपरितोष करू लागले, हे सगळे दैव भाग्याचे, यांना प्रसाद मिळाला, मी अभागी, मी निर्दैवी, मला प्रसाद मिळाला नाही, मी अभागी, त्यामुळे मी पोहोचेपर्यंत प्रसाद संपून गेला. तिचा तो मनोर्थ जाणून, तिचा तो अंतःकरणातला अपरितोष जाणून आणि मनामध्ये ही पण असावी, अपरितोष असावा की मला देव कधी भेटेल, मला देवाच्या साधन कधी भेटतील, असा अंतःकरणामध्ये अपरितोष असावा. आणि त्या अपरितोषामुळे साधाईसांचा तो अंतःकरण की मला प्रसाद नाही भेटला, मी किती अभागी. परवाचा अक्षय तृतीयेचं चरित्र सांगितलं गेलं असेल, अक्षय तृतीयेचं चरित्र सांगितलं गेलं असेल. परवाला अक्षय तृतीया झाली. लखुबाईसांनी स्वामी श्री चक्रधर महाराजांचं डोमेग्रामला अवस्थान असताना लखुबाईसांनी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली आणि अक्षय तृतीया स्वामी श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर प्रभूंना दंडवत घातला, मर्दना मादने झाले, सुगंधी उतरणे स्वामींना लावले, पूजा अवसर केला, उत्तम प्रकारचे पक्वान तयार करून स्वामींना भोजन दिलं. आणि हे पहा, लहामाईसा नावाची साधाईसाचीच माता ती मनामध्ये तळमळ करू लागली, मनामध्ये खेद करू लागली की ही भाग्याची, ही दैवाची आहे लखुबाईसा, हिच्याजवळ होतं, द्रव्य होतं म्हणून हिने सगळ्या गोष्टी केल्या, मी अभागी आहे, मी निर्दैवी आहे, माझ्याजवळ नाही, मी काय करू शकते, मला काहीच करता येते. माझी इच्छा होती अक्षय तृतीया करावी, देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया अर्पण करावी, वाण अर्पण करावं. अक्षय तृतीयेला वाण अर्पण देतात, वाण अर्पण करावं अशी माझी इच्छा होती, पण काय करावं, माझ्याजवळ काही नाही. तिचा तो अंतर्भाव जाणून, तिच्या अंतःकरणामधली तळमळ जाणून सर्वज्ञ तुम्ही काय करत नाही अक्षय तृतीया, जी माते काहीची नाही, लहामाई सांगताची जी माते काहीची नाही. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, कारण लखुबाईसांनी उपहार केला आणि कोरी घागर आणली होती, त्याच्यात वाण स्वामींना अर्पण केले होते, काही हरकत नाही, ही घागर घ्या, नदीमध्ये जा, आतून बाहेरून घ्या, स्वच्छ करा आणि खोल पाण्यामध्ये बुडवून घागर भरून घेऊन या, आम्ही स्वीकार करू. बरं म्हणाले. आणि मग लहामाईसा ते घागर घेऊन गेल्या नदीमध्ये, ते खालून आतून बाहेरून ती घागर फुटली, खोल पाण्यामध्ये नेऊन भरून आणली. स्वामींचं जे वाटं होतं ते वाटं घासलं आणि त्या वाट्यामध्ये पाणी टाकून स्वामींना दिलं. स्वामींनी ते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तुपहृतम अश्नामी प्रयतात्मन यत् करोषि यद अष्टासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. अशा प्रकारे हा जो श्लोक आपण म्हणतो त्याच्यात भावाच आहात की श्रीकृष्ण भगवान म्हणतात की श्रद्धेनं दिलेलं पत्र, श्रद्धेनं दिलेलं फूल इतकंच नाही, ते जरी नसेल तर तू श्रद्धा आणि भावानं दिलेलं पाणी तेही आम्ही अर्पण करतो. या ठिकाणी स्वामींनी श्रीकृष्ण भगवंताची ती उक्ती साज केली आणि लहामाईसांनी गंगेतून कोऱ्या घागरीमध्ये भरून आणलेलं जल स्वीकार केला. आणि स्वामी काय म्हणतात की बाई, तुमची अक्षय तृतीया संपूर्ण हो, तुमची अक्षय तृतीया आम्ही चरितार्थ केली, स्वीकार केली. साधाईसांचा अंतःकरणातला भाव जाणून श्री गोविंद प्रभू महाराजांनी आपली मुखातली डाळ काढून साधाईसांना प्रसन्नतेने दिली आणि म्हणाले, घे हा तुला प्रसाद. यांना जो दिला होता
तो नाशिवंत आहे. केळी, बोरी, जाम, आंबे हे खाल्ल्यानंतर संपणार आहे, पण तुला असा प्रसाद देतो की जो कधीच संपणार नाही, सृष्टीपर्यंत नित्य राहील. आणि तो साधायचा ना श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या दाढीच्या माध्यमातून दिला. त्या दाढीच्या विशेषाची महती काय सांगावं. आता इथलाच अनुभव, आता मला माहिती नव्हतं, आता सांगितलं इथला अनुभव. त्या ताईला 2 मुली होत्या. मुलींच्या पाठीवर मुलगा होत होता. मागच्या वर्षी जेव्हा दाढीचा विशेष या ठिकाणी आला तेव्हा त्यांनी विडा ठेवला, दाढीच्या विशेषाला प्रार्थना केली आणि श्री प्रभू बाबांनी त्या दाढीच्या विशेषाच्या माध्यमातून श्री प्रभू बाबा प्रसन्न झाले आणि त्यांचा मनोरथ पूर्ण केला. त्यांना मुलगा हो बा तर ते गुणी आवडी उपजे अज्ञान असे की आपली आवड त्याच्यावर त्या गुणांमुळे उत्पन्न होते. आमच्या आमच्या याच्यातला एक प्रसंग माझ्या अनुभवाचा आहे. आमच्या आश्रमामध्ये ती मुलगी, आता तिची दीक्षा झाली, खिचपुरीमध्ये दीक्षा झाली. तिच्या वडिलाला 4 मुली होत्या. मग पहिले बाई 2-3 वेळा गरोदर राहिली. 2-3 वेळा त्यांनी काही ते दवाखान्यात जाऊन ती व्यवस्था करून टाकली. आता या मुलीच्या नंतर आता 4-5 मुली झाल्या. आता नको ते बाई म्हणे, आता बाद झाला, कंटाळा आला, आता नको. या मुलीच्या नंतर ती बाई गरोदर राहिली. नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा कळवण तालुक्यात, देवळा तालुक्यात गाव आहे. ती बाई गरोदर राहिली आणि मग नंतर मी विचारायच्याप्रमाणे डॉक्टरकडे गेले तपासायला. डॉक्टरकडे तपासायला गेल्यानंतर डॉक्टरनी ती तपासणी केली, सांगितलं मुलीचा गर्भ आहे. या मुलीच्या पाठीवर ही मुलगी आश्रमात दिली होती त्यांनी. चला आता एवढ्या मुली झाली, एक मुलगी मार्गात देऊन ही मुलगी संकल्प सोडली, आश्रमात दिली. आणि तिच्यानंतर ती बाई गरोदर जेव्हा राहिली तेव्हा ते डॉक्टरकडे गेले, तपासलं, त्यांनी सांगितलं मुलीचा गर्भ आहे. मग मुलीचा गर्भ आहे म्हटल्यानंतर ती बाई म्हणे आता नको, बाद झालं, फार मुली झाल्या, आता करून टाकू व्यवस्था. आता तो उपदेश घेतलेला होता, त्याच्यामुळे तो म्हणे नको, आता हिंसा घडेल, असं नाही करायचं. आता आपल्याला अज्ञान होतो, आपल्याला धर्म माहित नव्हता म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या. आता नको. पण म्हणजे किती मुली आता, किती मुलीचा जन्म द्यायचा. मग त्याचा फोन आला मला, मग पती पत्नीचं भांडण सुरू झालं. ती म्हणे करून टाकायचं, ऍबॉर्शन करून टाकायचं. तो नाही म्हणे, हिंसा होईल म्हणे. दोघांचा वाद चालू झाला. मला फोन आला, काय करायचं बाबा, असं आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता असं करा. त्या बाईलाही सांगितलं की तो म्हणतो तसंच कर, आता काही गडबड करू नका. जे देवाला द्यायचं असेल ते देव देणार आहे. देवाचं देणं जे आहे ते आपल्या हातात नसतं. आता तुम्हाला मुलींचा कंटाळा आलाय ना, काही हरकत नाही. एक मुलगी आम्हाला दिलेली, ही जर मुलगी झाली तर ही आम्ही सांभाळू, आम्हाला देऊन टाका, आम्ही सांभाळू. मुलगा झाला तर तुमचा, मुलगी झाली तर आमची. आता प्रत्यक्षात त्या मशिदीने सांगितलं मुलीचा गर्भ आहे. आता तुम्ही आषाढीला या म्हटलं, आपण देवाला विडा ठेवू. मग आषाढीला ते दाम्पत्य आलं आणि त्या दोघांना घेऊन मी श्री प्रभू बाबांना विडा ठेवला आणि देवाला सांगितलं की देवा, आता हे फार थकलेले आहेत, आता त्यांनी एक फळ देवाला अर्पण केलेले, एक मुलगी देवाला अर्पण केलेली आहे. आता त्यांना अपेक्षा आहे मुलाची, तर तेवढी त्यांची इच्छा पूर्ण करा. विडा ठेवला आणि मुलीचा गर्भ सांगितलेला होता. ती बाई जेव्हा प्रसूत झाली तेव्हा अत्यंत सुंदर गोरा गोमटा मुलगा जन्माला आला. ही दाढीच्या बाबतचं एक विशिष्ट कमाल. आता यंत्र काही खोटं बोलाल का? त्या मशीनने मुलीचा गर्भ सांगितला होता,
पण जेव्हा जन्माला ती बाई प्रसूत झाली तेव्हा मुलगा जन्मला, हे प्रत्यक्षात आमच्या समोरचं जिवंत उदाहरण आहे. आणि मुलगा इतका धार्मिक सुसंस्कारी आणि गोरा गोमटा सुंदर असा मुलगा आहे. तर हे म्हणून परमेश्वराचं साह्य जे आहे, हे जे संबंधित ज्या वस्तू आहे ती फक्त आपली निष्ठा, आपली श्रद्धा एक निष्ठपणे परमेश्वराच्या या साधनावर असावी. आणि हे साधन मग साधू संत, वास्तविक साधू संतांच्या ठिकाणी भजना पूजनाने आता ते संपत बराच झालेला आहे. आता मी आटोपतो घेतो की साधू संतांच्या भजना पूजनानेही बरेचसे लाभ प्राप्त होतात. बरेचसे लाभ थोडक्यात सांगतो की परमार्गाच्या ठिकाणी भजन पूजन अन्नदान विधी केल्याने बरेचसे लाभ प्राप्त होतात. पेडगाव नावाचं गाव आहे. परभणीच्या जवळ. तिथे एक यजमान होते. परिस्थिती हालाकीची होती. मार्ग आल्यानंतर जुन्या शेवलीकर बाबांचाच मार्ग होता. मार्ग आल्यानंतर मार्गाला कोणी ठाण त्यांनी दिला. जेवढं होतं जवळचं घरातलं सगळं खर्च केलं. आता संपलं. पण बाबा म्हटले की मला अजून राहावं वाटते म्हणे, महिना 15 दिवस. काय हरकत नाही बाबा, राहा म्हणे. परिस्थिती हलाखीची, जवळचं होतं ते सगळं संपलं. वाल्याकडे गेला म्हणे, हो माझी जमीन देऊन घे, मला उधार दे. मग त्या वाल्याकडे ते सगळं किराणा साहित्य आणलं, मार्गाची व्यवस्था केली. मग तो वाणी विचार करतो, जमीन लिहून दिली, याच्याजवळ आज काहीच नाही, याने आपली जमीन लिहून द्यायची तयारी आहे. ज्या साधूसाठी हा एवढं सगळं करतो त्या साधूची आपण भेट घेतली पाहिजे. आणि मग तो वाणी तिथे आल्यावर त्यांनी बाबांना दंडोत केला, काही दक्षिणा ठेवली. आणि बाबांना विचारलं, बाबा अजून किती दिवस आहे आपलं इथं? बाबा मला इथं प्रसन्न वाटत आहे, थांबायचं आहे. मग त्या वाण्याने सांगितले, बाबा याच्याजवळ जे होतं त्याला सगळं तुमच्यासाठी खर्च करून टाकलं. आता हे सगळं काहीच राहिलेलं नाही. आता याने जमीन लिहून द्यायची तयारी आहे. आणि तुमच्यासाठी तुम्ही म्हटले की आता मला अजून थांबायचं आहे, तुमच्यासाठी यांनी अजून उधार आणून सगळं साहित्य तुमची मार्गाची सेवा करतोय. बाबांनी 2-4 दिवस झाले की त्याला सांगितले, यजमान आता मला आता निरोप द्या. थांबा ना बाबा, तुम्ही म्हटले होते थांबणार. नाही म्हणे, आता मला दुसरीकडे जायची इच्छा झाली. आता एक काम करा म्हणे, दत्त जयंतीला चोरवडची यात्रा आहे, त्या चोरवडच्या यात्रेला मला भेटायला या. आणि मग त्याप्रमाणे चोरवडच्या यात्रा आली. बसा, चोरवडची यात्रा आली आणि त्या यात्रेला बैलगाडी करून घेऊन हे यजमान आपल्या परिवारासहित चोरवडच्या यात्रेमध्ये गेले. देवाला विरावसन केला, मग बाबांना भेटले, बाबांना दंडोत केला. आणि मग बाबांनी त्यांच्यामुळे उपरणं होतं, ते उपरणं, कोरं उपरणं त्याच्या अंगावर टाकलं आशीर्वाद म्हणून. त्या यजमानाच्या अंगावर टाकलं ते आशीर्वाद बनून. त्याच्या पाठीवर हात फिरवला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला आशीर्वाद दिला. मनातून काय म्हणायचं ते म्हटले असतील. आणि त्यांचा तो आशीर्वाद फलद्रूप झाला. तर आता त्या माणसाची कडे त्याच्या आता त्याची पोरं आता नातू पंत आहेत, तर त्यांची जमीन किती येते त्यांनाच माहिती नाही, इतकी जमीन वाढली. आणि अगदी गर्भ श्रीमंत झाला तो परिवार. आणि म्हणून परमार्गाच्या ठिकाणी भजना पूजनाने आता भुबाबाईची कथा तुम्ही, आता मला वेळ नाही, भुबाबाईची कथा, रुद्रपूरच्या जवळ खेड नावाच्या गाव, भुबाबाई उपदेशी घराण्यातली मुलगी, अन्य कुटुंबात दिली गेली, पेरायसाठीचा गहू
पोते भरून ठेवलेले मार्ग आला आणि मार्ग आल्यामुळे त्या बाईने आता काय मार्गाला खाऊ झाला, मार्गाला कसं काय उपाशी जायचं, ते पेरणीचं बियाचा गहू तो गड्याला सांगितलं दळून मार्ग आलेला आपल्या गावात मार्गावर जेवण ते बियाचा गहू संपला, आता पेरायचं काय, चाल म्हणे. तिला काहीतरी देवाला जाणवलं असेल आणि मग रिकामे पोते घेतले आणि रस्त्या शेताकडे निघाल्या. शेताच्या रस्त्यामध्ये नदी होती, तिथे गाड्या सोडायला लावलं. त्याला नदीतली वाळू भरायला लावली त्या पोत्यामध्ये आणि ती वाळू भरलेले पोते तसे शेतात दिले, ती वाळू शेतामध्ये पेरली. गड्याने मला गावावर आल्यावर सांगितलं की काय मालकींचं डोकं फिरलं, काय बेडी झाली, तिने वाळू तोडून पेरली म्हणे. परंतु कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात प्रत्यक्षात शहानिशा करणं महत्वाचं. असं समजदार माणूस होता तो म्हणजे प्रत्यक्षात पाहू शहानिशा करून मग बाईला विचारू. आणि म्हणून तो शेतात गेला, पाहायला गेला तर असा गहू गेला, पाहायला तर गहू उतरलेला होता. असं संपूर्ण शेत हिरवंगार दिसायला लागलं की गड्याने खोटं सांगितलं. गड्याने आपल्या नवरा बायकोमध्ये भांडण लावून द्यायचं काम केलं. हा गडी आता आपल्याला ठेवायचं नाही, याला हाकलून द्यायचं. आणि घरी आल्यानंतर गड्याने म्हटलं की अरे काय लबाडा, बरं झालं मी शेतात जाऊन पाहून आलो आणि त्याच्या अगोदर जर मी तिला हाणून मारलं असतं तर हो ना मारत मी जे सांगितलं ते गोष्ट खरीच आहे. नाही म्हणे तुला नाही ठेवायचा तर तू निघून जा. मालकींनी ऐकलं संवाद. मालकी म्हणते की काय चाललं म्हणजे असं असं यांनी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते खरंच आहे. त्यांनी खोटं नाही सांगितलं, त्यांनी खरं सांगितलं. पण हे सगळं माझ्या श्री चक्रधराच्या, माझ्या देवाच्या साह्यानं, माझ्या परमार्गाच्या आशीर्वादाने हे सगळे वाळू ते गहू झाले. ते अन्नदान करा. अन्नदान आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं अन्नदान ते उत्तम श्रेष्ठ अन्नदान. मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना तुमचं प्रापंचिक जीवन सुखी समृद्ध हो असा शुभाशीर्वाद देऊन माझ्या लांबलेल्या विचारांना मी विराम देतो. खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्या या निपाणी ग्रामस्थांना आणि पंचकोशींना परमपूजनीय परमहंत आचार्य प्रवर कवीश्वर कुळाचार्य श्री खामनीकर बाबाजी श्री क्षेत्र कनासे या ठिकाणी श्री खामनीकर पुढीचं कुलवंदन श्री गोविंद प्रभू महाराजांचे दाढीचा विशेष मूर्तिनिष्ठ विशेष आपल्या या गावामध्ये बाबाजी म्हणले की घेऊन येतात. त्याबद्दल बाबाजींचे मी धन्यवाद करतो की पंथामध्ये सगळ्यात महत्वाचा विशेष तो आपल्या निपाणी गावात आला. बाबाच्या क्षेत्र कनासी या ठिकाणी त्या विशेष वंदन करण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरची रांग असते. तुम्हाला सहजगत्या या ठिकाणी तो वंदन करायला भेटत आहे. ते बाबाजींच्या प्रेमामुळे, बाबाजींच्या सुंदर पण बाबाजींचं धन्यवाद करतो. त्या सर्व निपाणी ग्रामस्थांना आणि पंचकोशीयांना आपण इतके महत्वाचं मूर्तिनिष्ठ प्रसाद आपण करावला. धन्य धन्य झालो आणि धन्यवाद. वासनिकाची सेवा घडत राहावी, साधू संतांची सेवा घडत राहावी अशी मी शुभकामना व्यक्त करतो. ग्रामस्थांचं भाग्य असं आहे की तो विशेष आपल्या निपाणी गावामध्ये आलेला आहे. भाग्य आहे तुमचं भाग्य उद्याला आलेलं आहे आणि म्हणून हा विशेष आपल्या या निपाणी गावामध्ये वंदन करायला आपल्याला भेटलेलं आहे. परमपूजनीय परमहंत श्री खामनीकर पुढेचं हे कुलवंदन आहे.
घडावा म्हणून दरवर्षीच आपण यायचं आहे. दरवर्षी आपण जास्तीत जास्त संतांना इथे घेऊन यायचं. मी दरवर्षी तुम्हाला 500 रुपयाची पूजा करणार आहे आणि म्हणून दरवर्षीच आपण यापेक्षा दुप्पट संत या ठिकाणी आणायचे, जास्तीत जास्त आणायचे. गोडकेदाजीचा नंबर लागला आणि म्हणून गोडकेदाजीला विनंती आपण संतांचं गंधाक्षता करून घ्या. खूप सुंदर असा हा शिदोरी सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. दरवर्षीच 15 एप्रिलला चालू होत असतो. 15 एप्रिल ते 21 एप्रिल ही तारीख फिक्स आहे. या तारखेला सर्व संत मंडळी चालला. श्रीमान गोपीनाथ जिजा भालेकर, श्रीमान अंकुश दादा भालेकर, श्रीमान विठ्ठल जगन्नाथ भालेकर, श्रीमान विष्णू पर्वा भालेकर, श्रीमान गणेश दौलत भालेकर, श्रीमान विभीषण भालेकर, श्रीमान सुभाष जिजा पठाडे, श्रीमान दत्तू बाबूराव भालेकर यांना मी विनंती करतो की आपण बाबाच्या हाताने प्रसाद घ्यायचा आहे. हा आपल्याला खूप सुंदर असा प्रतिसाद यावर्षी सर्व गावकरी मंडळींनी दिलेला आहे. सर्वांचं स्वागत करणं गरजेचं आहे. परमपूजनीय महंत श्री खामणीकर बाबाजींचं प्रयाण कनाशीकडे होत आहे. शिदोरी आश्रम बाबाजींना सार करत आहे. तसेच निपाणी ग्रामस्थ मंडळी ही बाबाजींना सार करण्यासाठी सुसज्ज झालेली आहे. आपण बाबाजींना सार करण्यासाठी बाबांच्या गाडीवर उभारल्यावर धन्यवाद प्रणाम.